प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज डिजिटल पद्धतीने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनात जागृत झालेला आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या चळवळीमुळे 18,000 गट तयार झाले असून येत्या काळात 50 लाख शेतकऱ्यांना हे गट एकत्र आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज 18,000 गट आपले तयार झाले आहेत। 2.5 लाख शेतकरी त्या गटांमध्ये आहेत। पण तो दिवस मला दूर दिसत नाही की ज्या दिवशी 50 लाख शेतकरी आपल्या गटांमध्ये या ठिकाणी असतील। कारण म्हणजे हे जरा गमतीने घ्या, पण ही बिमारी अशी आहे की जी लागली की जोराने फैलते, पण ही चांगली बिमारी आहे, ही वाईट बिमारी नाही आहे। त्यामुळे एकदा जर चांगलं बघितलं तर आपल्याला चांगलं करण्याची इच्छा ही सगळ्यांना होते। आणि तुम्ही जे सगळे 18,000 गट आहात, म्हणजे आमचे मेंटॉर तर महत्त्वाचे आहेतच। कृषी विभागाचे आणि उमेदचे जे मेंटॉर या ठिकाणी आहेत त्यांचं तर मी मनापासून अभिनंदन करीन, कारण जमिनीवरचं परिवर्तन घडवणारे एजंट म्हणजे आमचे मेंटॉर्स आहेत। पण त्यासोबत तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे जे 18,000 गट आहेत या गटांच्या अनुभवाकडे पाहून उद्याचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं शेती क्षेत्र हे जे परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनाचे जनक जर कोणी असतील तर हे 18,000 गट आहेत की जे इतर गटांना किंवा इतर शेतकऱ्यांना इन्स्पायर करून त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून आणि त्यांच्या माध्यमातून हे परिवर्तन घडवतील। राज्य सरकारने महिलांना शेतकरी म्हणून दर्जा देण्यासाठी कायदा केला आहे। त्यामुळे शेतकरी महिलांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजना लागू होणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। याच अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकरी बिल पास करतो आणि या बिलामुळे तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत, कारण आपण बघितलं शेती क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्या भगिनी शेतीत काम करतात, पण शेती मात्र भावांच्या नावाने आहे। त्यामुळे शेतकरी हे भाऊ आहेत आणि बहिणी या शेतमजूर आहेत। त्याच्यामुळे आता आपण कायदा केलेला आहे। या कायद्याच्या माध्यमातून या सगळ्या बहिणींना शेतकरी दर्जा आपण देणार आहोत। तशा पद्धतीचं त्यांना शेतकरी म्हणून सर्टिफिकेट आपण देणार आहोत। कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे असं सांगत या स्पर्धेतून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे कृषी धोरणांमध्ये इतरही बदल केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले। कमी पर्जन्यमान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाची कामं तातडीनं करावीत असं आवाहनही त्यांनी केलं। पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातल्या पंचायत समित्यांमध्ये या कार्यक्रमाचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात आलं। विविध तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला, तर खामगाव मावळ इथल्या महिला शेतकरी बचत गटाच्या महिलांनी ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला। या कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यानंतरच्या बातम्या काही क्षणात।